इंस्टाग्रामवर लाईव्ह करत तरुणाची पंचअंगेत उडी, शोध मोहीम चालू। कोल्हापुरातील राजोपाध्ये नगर इथं राहणाऱ्या हर्षवर्धन विजय सुतार या 22 वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामवर लाईव्ह करत छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून पंचगंगा नदीमध्ये उडी घेतल्याची घटना समोर आली आहे। याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सध्या हर्षवर्धनचा शोध चालू आहे। घटनास्थळी हर्षवर्धन सुतार याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी मोठी गर्दी केलेली आहे। हर्षवर्धन सुतार हा कोल्हापुरातील एका खाजगी विद्यालयामध्ये BBAच्या 3ऱ्या वर्षात शिकत आहे। सध्या शिक्षणासाठी तो राजोपाध्ये नगर येथे आपल्या मामाकडे राहत होता। त्याचे मूळ गाव करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी आहे। 2 दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तो त्याच्या घरी गेला होता। त्याचबरोबर दांडेली येथे सहलीसाठी तो जाण्याची तयारी देखील करत होता। मात्र अचानक आज दुपारी त्याने इंस्टाग्राम अकाउंटवरून लाईव्ह करत पंचगंगा नदीमध्ये उडी मारली। त्याची दुचाकी देखील पुलाशेजारी लावल्याची आढळून आली आहे। सध्या पंचगंगा नदीमध्ये अग्निशामक दलाचे जवान आणि जीवरक्षक उदय निंबाळकर यांच्या माध्यमातून हर्षवर्धनचा शोध चालू आहे। हर्षवर्धन सुतार यांनी पंचगंगेत उडी का मारली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। एकूणच या घटनेने कोल्हापूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।